संध्यानं स्वतःहून फोन केला मध्ये. हा बोल ना संध्या, काय म्हणून राहिली? काल येणं नाही झालं मायवालं, त्याच्यामुळे मी उद्या येतो. हा माय बाई, जवाई तर मला संध्या समजून राहिले. आजी नाही गे जवाई संध्या नाही होय, मी संध्या तयारी करून राहिली. हे लग्नाला चालल्या का नाही दोघी जणी? हा भाऊजया नंदा आता ते तयारी करून राहिली तिकडं संध्या नाही होय मी, मामी होय मी, तुमची मामी जी होय, संध्याची आई होय. मामीजी होय का? बोला ना मामीजी, बोला बोला. संध्या आहे नाही का तिथं? तयारी कुठं चालली तयारी करून संध्या? काही नाही, तिच्या शाळेतल्या मैत्रिणीचं लग्न आहे, इथंच घराच्या मागं राहते. तर आज संध्याकाळी लग्न आहे, तर त्याच्यामुळे तयाऱ्या करून राहिल्या, दोघे जणी जाणार आहे त्यावाल्या. तर म्हणून होय. बोल ना आजी, मीनच फोन लावला तुम्हाला, मीनच लावला, बोलायचं होतं थोडंसं. सांगितलं होतं नाही मायाविषयी, तिच्या आईले, तिच्या घरच्या लोकायले काय म्हणते मामीजी. मामीजीनं संध्याच्या मोबाईलवरून मला कॉल केला, कायच्यासाठी केला ना कायच्यासाठी नाही तर काय माहित. हॅलो, ऐकू येऊन राहिलं का जी जवाई? हॅलो, ऐकून राहिलो ना, ऐकून राहिलो. बोला ना मामीजी, बोला बोला. आजी मी काय म्हणलं, तुम्ही उद्या येऊन राहिले का नाही संध्याला भेटाले? तर मी म्हणलं तुम्ही नाही का आईले घेऊन या, आईले बाबाले. आता काजल तर आहे नाही तिथं. काजल कुठं गेली? आलीच नाही का मग? आलीच नाही, लग्न होऊन गेली. तर मला तुमची आई सांगे बा, म्हणे शिमलाला गेली म्हणे ते काजल. हनीमूनसाठी काय म्हणते काय नाही ते तर गेले म्हणते बापा फिराले तिकडं. खरी गोष्ट आहे का मग? हो, ते बाहेर फिरायला गेले, सिमलामध्ये गेले ते फिराले, इकडं नाही आहे ते, सिमलात गेले. काऊन कायच्यासाठी आईले आणि बाबाला घेऊन येऊ मी? संध्यानं पक्क सांगितलं, म्हणून तर हे बोलून राहिली. पक्क सांगितलं होय संध्यानं, आता काही खरं नाही. आजी आंब्याचा रस केलाच नाही ना जी, आंबे संपून राहिले. बोलवीन म्हणलं, ह्या राणीच्या ह्याच्यात कानी आम्ही बोलवलंच नाही बाप्पा. तर आता कानी, आता तुम्हाला तर सर्व माहीत आहे बाप्पा घरचं आमच्यावाल्या. ते हेडंबा होती तर काहीच नाही करता ये. भांडणाचाच भेव लागे, ते करे नाही धडाचं काही नाही. तर आता हे सून आहे माईवाली दुसरी, तर मी काय म्हणलं, आणि तसंही बी मी हाव ना, आम्ही हाव, तर आईले आणि बाबाले सोबत घेऊन ये जा उद्या. आंब्याचा रसाचं करून टाकू म्हटलं, आपलं आणाचंच होतं ना. आता ते पोट्ट्याला पाठवत होती, पण ते पोट्ट गेलं ना, अलग राहिले. आता आपल्या सागऱ्या तुम्हाला माहित असेल ना, सांगितलं नाही का संध्यानं? सांगितलं मामीजी, संध्यानं सांगितलं मला, सूरज भाऊ गेले म्हणून अलग राहासाठी सांगितलं. म्हणूनच म्हणलं मी, तुम्ही येऊनच राहिले का नाही, तर आपल्या बाईला घेऊन ये जा, दादाला घेऊन ये जा म्हणलं. सोबत का आपण टाकू म्हटलं कार्यक्रम रसाचा, ये ना घेऊन. बरं विचारतो ना, मी विचारतो. वाचलं रे देवा, वाचलो. म्हणजे संध्यानं सांगितलं नाही सांगितलं संध्यानं. हो मामीजी, आईले मी विचारतो आणि तुमच्यासोबत बोलणं करून देतो. ठीक आहे, ठेवू का? नाही बोल ना, काय नाही सांगा ना, माया निरोप येते मागच मी म्हणलं होतं याचं बा म्हणून. तर ते तुमच्या बाबाची तब्येत खराब होती का नाही, त्याच्यानं राहिलं. तर आता बोलवा, मी ना सांगितलं म्हणून. बरं ठीक आहे, मग बोलन ना माझ्यासोबत, तर फोनवर बोलणं करून दे जा मग. हो चालते. आणि या उद्या सकाळी सगळेच या बरं. सोबत आईले आणा, बाबाले आणा, आणि या मग तुम्ही. हो मामीजी, मी विचारतो आईले आणि बोलणं करून देतो तुमचं, आणि येतो उद्या आईले आणि बाबाला घेऊन. माझ्या मोबाईल वरून आई केवलजी सोबत बोलून राहिले. काय विचारते ना काय नाही तर केवलजीले काय माहित का. बरं ठेवतो मी जवाई. ठेवतो. काही नाही, जवाईला फोन लावला होता, उद्या येऊन राहिले का नाही जवाई, तर त्याईले म्हटलं आईले ना बाबाला घेऊन या बा, आपला रसाचा कार्यक्रम आहे, आटपून टाकू म्हटलं. आता शालू आहे करा धराली, होऊन जाते म्हणलं, आहे का नाही. आता तुझी नणद तर आहेच नाही, ते सिमला गेली म्हणते ना, कुठं येतं. हो त्यावाल्या ताई सिमलाला गेल्या फिराले. येऊन राहिले का मग? माझे सासू सासरे येतो म्हणते का इकडं? हो तर म्हणे बाई जवाई, हो म्हणे आईले आणि बाबाले घेऊन येतो म्हणे, मी आईसोबत बोलणं करून देतो म्हणे, आणि येतो म्हणे घेऊन. येऊ दे ना मग, आले तर चांगली गोष्ट आहे ना, रात्रभर राह, साडी माडी घेऊन ये. आता तुम्ही लग्नाला चालल्यास ना तिकडं, तर एक साडी घेऊन ये चांगलीवाली. आणि 2-3 कानी घरी घालाले आपल्या इले घेऊन येतो, आपल्या हे शालूले. तिच्या जवळ साड्या नाही हो, बिचारीचे परकर गिरकर फाटले हो सारे. आणि साड्या मला फाटल्यासारख्याच जुन्या साड्या घालून राहिली ते. पण मी विचारलं नाही बाई तिले, तर जाय मी पैसे देतो, 2-3 साड्या तिले बी हलक्या पतल्या घेऊन दे, आणि परकर मरकर घेऊन दे तिले. तिच्याजवळ कुठं पैसा बिचारी जवळ, कामाले नाही जात ना धामाला नाही जात ते. देतो मी पैसे, शालू तर आहेच सोबत, तुले पसंत करायला त्या सासूला करजो, सासूसाठी एखादी साडी आणि चांगली घेजो. पण रसाची साडी चांगली घ्या लागते बरं, तर चांगली घेजो. हो ना, हो जवायले नाही घेशील काही कपडे? घेईन ना बिचारी, घेईन ना. त्या सासऱ्याला घेजो, जवायला घेजो, त्या पसंतीनंच घे बाई. आता बरं ठीक आहे, थोडंसं लवकरच चाला का मग वहिनी सोबत. मी काय म्हणलं, त्याच्या अंगावर काहीच आहे नाही. ते नकलीच घालून राहिले. एखादी त्याले हाय का तुझ्याजवळ सध्याचं घालाले?
आता मी काही हिंमत झाली नाही बाई माईवाली त्याले मनाचं. तुले सांगून राहिली मी वहिनीची शालू वहिनीची गोष्ट. शेवटी आता सुनत झाली ना ह्या घरची. लग्नाच्या वेळेस राणीनं घातले होते ते दागिने, तर मी त्याने तिले 4-5 दिवसाच्या नंतर बांगड्या बिंगड्या सगळं मागून घेतलं. तर तिले काही दिलेच नाही, तर ते काही तिनं नेले नाही. मी माझ्याच जवळ आहे ना, कशी नेन मला मागून. मीनच करून दिलेले होय ना त्या बापानं. तुम्हाला केले तर बाबा म्हणे तुझी वाले तिले कर म्हणे, तर केले. तर ते लंबी पोत आहे बाई तिची वाली. देऊ काय घालाले तिले? बरं नाही वाटत ना बाई, तर सध्याचं त्याला घालाले दे त्या जवळची पोत. हा, आणि मग तिकडून आल्यावर लागेच मागून घेतो. तसं करा लागन. देतो मग राणीचंच घालायला देतो सध्याचं, आणि त्या बाबाला घेऊन जा लागन आणि तिला घेऊन जा लागन. हा, पुढल्या महिन्यात. आणि तिले का नाही 2 मनी डोरले करून द्या लागन थोडंसं घालाले, आहे का नाही? अरे गुल, आता तिले कोण हाय बिचारीले द्या आले. थो तर काही 10 रुपये दाळा साय म्हणते बिचारी, कशी राहते कशी करते, एवढ्याला काम करते हो. घरचं होऊ नये म्हणत ना चो नाही म्हणत. द्या लागन तिले, आहे का नाही? थोडंसं बनवून 2 ग्रामचं देतो बनवून, आहे का नाही? सध्याचा दिवस नको तुले सांगतो. हे नवीन आहे शालू वहिनी, करा धराले बरी आहे, त्याचा विषय नाही आहे. पण काय पाहिलं तिच्या पोटातलं? कशी राहते कशी नाही राहत, तर थोडेसे थांबून जाय अजून 5-6 महिने पाय, आणि मग दे लागेस तिले बनवून देत. तर ना त्या राणी वहिनीले तिचं वालं भांडे केलेले दिले नाही, बाबानं करून दिले वहिनीले, राणी वहिनीले. तर तू न तिले नेऊही दिलं नाही, फक्त लग्न यावात घालू देत. मग ही काय स्वतःहून बनवून देत. तू थांब ना काही दिवस, चांगली असली तर मग देऊस ना बनवून. त्याचं घालू दे, हेच आपल्या घरी आहे ते. तसं करू का मग? हो तसं करतो मग, आहे ना? एवढ्या लवकर नाही द्या लागन तिले. हो बाई, तिचंही काय पाहिलं आपण. हे तर मोबाईलच पाहून राहिले निसते. बोलावं म्हटलं यायच्यासोबत तर मोबाईल सुटूनच नाही राहिला यायचा आला हातातून. काय करावं तर. आजी सागरजी, अय सागरजी, माझ्या भावाचं लग्न आहे आता राहुल दादाचं, तर मला भांडे पाहिजे होते. आता यायची तर काही ऐपत आहे नाही मला घेऊन द्यायचे नवीन दागिने. मायवाले तिथं होते, त्याईनंच करून दिले म्हणा सासू सासऱ्यानं. पण म्हणलं ते आणाले लावू का देन का तर येईल म्हणून पाहतो. अगर दिले तर निदान माझ्या भावाच्या लग्नात घालापुरते तरी दिले पाहिजेत द्याले. हे येईल म्हणलं तर चिडते का काय तर काय माहीत. निदान लग्न झाल्यावर माझ्या भावाचं लग्न झाल्यावर तरी घराच्या बाहेर निघाले पाहिजे होतं का नाही? पहिलेच निघाले. आता एवढे मोठे भांडे कुठून आणू? लंबई तिथंच आहे, आता हे नुसतं डोरलेच आहे मायावल्या गयात. कानातले तिथंच आहे, हे जोडवे आले फक्त पायात, आणि त्या हे पायपट्ट्या आल्या, आणि बांगड्याही तिथंच आहे, सारच तिथं आहे. आणि हे बारीक बारीक कानातले आहे एक जोड मायाजवळ. तो काढून ठेवला, तो नकली घालतो मी, तर ते बाकीचे काढून ठेवले. तर आता काय माहीत का, विचारून पाहतो काय म्हणते तो. सागरजी, ए सागरजी, सागरजी. काय झालं राणे? काय म्हणून राहिली तू? काय झालं? कॉलेजमधून आले तवांपासूनचे जेवले खावले ना मोबाईल 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 मोबाईल, म्हणून काय फायदा? हे बोल, काय म्हणतो तू? बसलो आता उठून, बोल. तुम्ही चिडण नाही ना, चिडू नका बा तुम्ही. लवकरच चिडून राहिले. आता हे आपण अलग राहिले आलो का नाही तवांपासून तुम्ही जास्त चिडचिड करून राहिले. चिडू नका. चिडण्याला एक गोष्ट नसेल तर चिडीन नाही, चिडण्याला एक गोष्ट असेल तर चिडणारच आहे ना. आजी मी काय म्हणलं, आता माझ्या भावाचं लग्न आहे का नाही राहुल दादाचं, तारीख गिरीक काढली राहुल दादाच्या लग्नाची. तर मी काय म्हणलं, माझ्याजवळ काही आहे नाही जी, लंबवालंही तिकडंच आहे आईजवळ, माय कंठ नाही तिकडंच आहे, कानातले तिकडंच आहे. तर तुम्ही एक दिवस जा जा आणि निदान लग्नापुरतं तरी मागून आण जा जी. मग लगेच वापस घेऊन जा जा. एवढं लग्नापुरतं म्हणजे काय म्हणन जी गावातले लोक गिक बाया गिया म्हणन, एवढ्या मोठ्या लोकांच्या घरी लग्न केलं म्हणन ही ना. आणि काही गड्यात नाही, हे नाही ते नाही. नकली घालायला चांगलं तरी वाटते का सांगा बरं? नकली घालायला बरोबर नाही वाटत ना. मग माईस हे दिसन कमीपणा, तुमची दिसन त्याच्यात. पागल झाली काय का डोक्यावर पडली? तिथून आपण ठसक्यानं निघालो तानात, आणि आता काय मी तुझ्या भांड्यासाठी जाऊ का तिथं? त्याचं सोयीनं बनवलेलं. आपला कोणता अधिकार आहे त्याच्यावर? अधिकार झाले नाही, तुझ्या अधिकार आहे नाही माझा अधिकार आहे. तिथून एवढ्या अंगणीनं आपल्याला जाय तुझ्याच्यानं घर सोडा लागलो मध्ये, आणि आता मला पाठवून राहिली सामान आणाले, तुझे दागिने आणाले. तू हे तरी होय का ते? असे काऊन बोलून राहिले सागरजी तुम्ही? असे काऊन बोलून राहिले? आजी फक्त लग्नात घालापुरतेच म्हटलं, नाही होय मायवाले. पण मग काही तुमचा आणि माया काही अधिकारच नाही का त्या घरावर? अधिकार राहिले तर काय झालं मग? एका दिवसासाठी तर आणू शकता ना तुम्ही. गावात कोणाला माहित नाही मी अलग निघाली म्हणून. माहित राहिले काय म्हणून मग सगळे? माझ्या गळ्यात नाही दिसन, काही नाही दिसन. चांगलं वाटते का ते? फक्त दागिने मागापुरतीच अधिकार दाखवून राहिली काय? त्याचं करणं नाही, काही नाही, हे नाही ते नाही. आता पाहून राहिलो ना मी इथं तिवालं.
हा पाहिले मी आल्याशिवाय तू स्वयंपाक पाणी करत नाही. हा एवढीशी भाजी बनवतो त्यात इथे शॉर्टकट करतो म्हणते मी. शॉर्टकट कायचं शॉर्टकट व्हायचं जेवणात कोणतं शॉर्टकट आहे तुझ्याला. हा कधी टमाटरची चटणीच करशील तर कधी उलिशास 2 पोळ्यास टाकशील. हा बरोबर खायला नाही देत तू काही नाही देत तू पाहून राहिलो ना मी. अमाबाई म्हणजे तुम्ही उपाशी राहता का जी. तुम्हाला असं म्हणायचं आहे का मी तुम्हाला उपाशी ठेवतो. हा आता तिथे एकत्र राहू आपण तर मला नाही टमाटरची चटणी खायला भेटे, नाही भेंड्या खायला भेटे, नाही माझ्या आवडीचं कोणतं काही खायला नाही भेटे. तिथं रश्श्याचंच करा लागे सर्व. वरण भात मांडला का भाजी बी रश्श्याची असंच करा लागे. आता मला इथं कसं आपण दोघंच आहे तर थोडंफार माझ्या हिशोबा नाही मला बनवता येते म्हणून म्हणलं बा आणि म्हणून करतो. मला काय माहित का तुम्हाला ते शॉर्टकट वाटते म्हणून. 2 वर्ष झाले लग्नाले आपल्या पण तुला हे नाही माहित का मला काय आवडते ना काय नाही आवडत बा म्हणून. हा माझ्या खाण्याची पद्धत नाही माहित तुले. काय खातो मी ते नाही माहित तुले. बस आपलंच पाहिजे तू आपलंच पाहिले. तिथं होती तर आई तरी मला स्वतःहून बनवून दे. तिले माय सर्वच माहित आहे आईले मला काय आवडते काय नाही. ते कधीच कंटाळा नाही करे हे बनवाले ते बनवाले. आणि तू या हे बनवू खावा हा हे बनवू खावा हा असंच चालू राहते. काय म्हणू मग तुले मी. तुम्ही सांगत जा मला काय बनवायचं काय नाही. तर आता उद्यापासून तुम्हालाच विचारत जात जाईल मी काय बनवायचं तर. जसं आईले कसं विचारत होती तशासारखी तुम्ही सांगत जा तुमच्या पद्धतीनं. मला काय माहित. मला वाटलं तुम्ही आवडीनं खात असाल मी न बनवलेलं. मला काय माहित. ना ते दागिने राहू द्या तुमच्या मायचे होय ना ते तुमच्या आई वडिलाचे होय तर दागिने नाही पाहिजे मला. तुम्ही बनवून द्या मग मला. आता मला लंबाई बनवून द्या कानातले बनवून द्या. तुम्ही द्या मग बनवून. आईच्या आणि बाबाच्या अलग निघालो. करोडपती आहे मी. पेमेंट किती आहे मध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये मी प्रोफेसर आहे तर किती पेमेंट आहे मध्ये. करोडपती आहे का रातच्या रातून तुला करून द्यासाठी. हा जे आहे ते घाला का अलग निघालो ना आपण. हा तर मग माय हिशोबाने राहील. मायवाली जशी परिस्थिती आहे ना त्या परिस्थितीमध्ये राह. त्यावाल्या घरच्या लोकांचा विचार नको करू त्या गावातल्या लोकांचा विचार नको करू. काय म्हणन ना काय नाही म्हणत. जसं घर सोडा लागलं ना तुले बी मोठी नाचून राहिली होती घर सोडासाठी नाचाले. हा तर मग आता तसं शिक ना मग बाहेर राहण्याचं कसं राहा लागते काय राहा लागते बा म्हणून. लयच बोलून राहिली बाई येतं. एवढे तिथं बोलतही नाही होते मला आणि इथं तर खूपच बोलून राहिली बाई दोघात. असं वाटलं का दोघं जण चांगले राहू बाई आम्ही. हे तर मला लयच बोलते आता. कंपनीतून याचंच आहे बाई हे पोरगत. हा केवळ कैची वाट पाहून राहिली मी याचंच राहिले. एवढा वेळ तर थांबत नाही बाहेर. आलो 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 आलो. काऊन आई काऊन बसली. एवढा वेळ थांबत नाही ना म्हणून बसली बाप्पा तुम्ही वाट पाहत. चाल ना जेवण गिवण नाही करत. एवढ्या लवकर जेवण करतो का बसलो होतो तिकडं जातायचं एवढं. अहो मी काय म्हटलं संध्याच्या आईचा फोन आलता ते का नाही. आता उद्या तिले चाललो ना मी भेटाले तर तुले घेऊन ये म्हणे बाबाले तुले तिची आई आंब्याच्या रसासाठी. तर मग चाल मग तू माझ्यासोबत बाबान तू. बाप्पा तूच तर म्हणत होता रे नको येऊ म्हणून आणि आता म्हणतो चाल. आता चाल ना. आता तिच्या आईनं फोनही केला तर तोही चाल बा म्हटलं. एक रातची रात राहू तिथं. येणं तर होणार नाही आपलं लवकर. जाऊ चल. अरे पण मुक्काम करायचं म्हटलं का तुझ्या बाप नाही येत बाप्पा. ते म्हणते मला दुसऱ्याच्या घरी बरंच नाही वाटत म्हणते. त्याले उठाले बसाले त्रास आहे का नाही त्याच्यामुळे आपलं घर आपलंच म्हणते ते. मग कसं करायचं. काम करू नाही तर बाबा तर तशी येणार नाही रे. मग बाबाले राहू देऊ आपण दोघं चाललं जाऊ आणि आशाले सांगून देईन मी तुझ्या बाबाले जेवण द्याले चालन का. कसं कर मग. तसंही बी बाबा असल्यावर आपण राहू शकत नाही ना. एका दिवसात जाणं येणं होणार नाही आपलं. आणि तसे बाबा मला वाटत नाही येईन म्हणून. एक काम करू मग तसंच कर मग तू जसं म्हणतो तसं राहू दे बाबाले. तरी पण एक शब्द विचारून पाय बाबा काय म्हणते तर. जर चालत असन राहत असन तर घेऊन घेऊ मग. अरे येतच नाही तुझ्या बाप. त्याले ना दुसऱ्याच्या घरी राहिले बिलकुल आवडत नाही. तरी पण एक शब्द म्हणून पाहिन काय म्हणते काय नाही तर.